नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये. आज आम्ही आहोत कटराला आणि आता चाललं वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायला. वैष्णोदेवी मातेचं दर्शन घ्यायला. नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. ॲक्च्युली मी पहिल्या दिवशी दर्शन घेणार होतो, पण आमचा ट्रॅव्हलिंग जरासा लेट झाला, डिले झाला. त्यामुळे मग आता निघालो आहे आम्ही दर्शनाला. आता वाजलेत सकाळचे 9:30, कारण की आम्हाला पोचता इथं 5 वाजलेत. 5 वाजता झोपून आम्ही आता लगेच 9:30 वाजता रेडी झालेलो आहोत. तर आता निघतोय. आता जस्ट निघालो दर्शनाला जायला. हेलिपॅडजवळ चाललो आहे. आमची चोरांची गाडी आहे. पिक्चरमध्ये पहिला चोरांची गाडी दाखवायची, ती गाडीमध्ये चाललो आम्ही. किडनॅपिंग गाडीमध्ये चाललो आहे. दाखव तुम्हाला कसं असेल आमचं दर्शनाचं. ही आमची हेलिकॉप्टरची तिकीट आहे. हेलिपॅडच्या म्हणजे हेलिकॉप्टर बुकिंग जिथे होते तिकडे आहे. तर आता यावेळी आपण हेलिकॉप्टरने चाललो आहे, कारण की खूप थकून आलो आहे ट्रॅव्हल करून. आणि आता पटापट तुम्हाला घरी जायची इच्छा आहे, म्हणून दर्शन घेऊन लगेच निघायचं आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने वर चढतो. तर नेहमी आपण चालतच चढतो आहे. दरवर्षी नवरात्रीला मी येतो वैष्णोदेवीला पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी, परंतु यावेळी नवरात्री आहे असं फीलच होत नाही, कारण की गर्दीच नाही जास्त. नाहीतर इथं उभे राहायला सुद्धा जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि हेलिपॅडची तिकीटंसुद्धा हेलिपॅडच्या इथं पण खूप गर्दी असते. यावेळी ॲक्च्युली खूप दिवसापूर्वी म्हणजे एक दोन आठवड्या आधी लँडस्लाईड वगैरे खूप झाली होती, त्यामुळे कदाचित लोक आले नसतील. पण नवरात्रीत वैष्णोदेवीला गर्दी म्हणजे खूप जास्त गर्दी असते. आणि यावेळी काहीच नाही. इथं बोर्डिंग पास झाल्यानंतर आपल्याला इथं यात्रा पास काढायला लागतं हेलिकॉप्टरसाठी. तर तुम्ही हेलिकॉप्टरनी नसेल प्रवास करत, आणि जर तुम्ही हेलिकॉप्टर प्रवास नसेल करत, तर तुम्हाला बस डेपो जवळ कटरा बस डेपो आहे, तिकडे तुम्हाला हे आय डी भेटतात. आज यात्रा पास. ॲक्टिंग कर, योग्य करणं एकदा करणं. तुम्ही गेल तर बरोबर आहे, मी नाही गेला तर सगळं चुकीचं आहे. आता तिकीटं वगैरे काढली हेलिकॉप्टरची, आणि आता क्लायमेट खराब झाला आहे, त्याच्यामुळे आता हेलिकॉप्टर उडत नाही आणि आम्हाला थांबवलं आहे. नशीबच खराब आहे भाई आमचं. तिकीटं काढलं आणि हेलिकॉप्टर उडत नाही. आता वाजल्यात 12:30 आणि ऑलमोस्ट सगळेजण आता हेलिकॉप्टरचं तिकीट कॅन्सल करत आहेत, कारण की वर आहे ना, वर पूर्ण धुका झाला आहे, त्यामुळे हेलिकॉप्टर नाही उडत. त्यामुळे सर्वांनी ऑलमोस्ट सगळेजण कॅन्सल करत आहेत. आणि आम्ही पण बघतो थोडा वेळ, जर उडला तर ठीक आहे, नाहीतर आम्ही पण कॅन्सल करून मग चालत जाऊ किंवा घोड्यावर जाऊ. आता आम्ही आमचं हेलिकॉप्टरचं तिकीट कॅन्सल केलं, कारण की वरती खूप कोरा आहे आणि हे हेलिकॉप्टर नाही उडत आहे. माता राणीची इच्छा आहे की आम्ही चालत यावं. आम्हाला कसं जायला लागणार आहे, आता किती ट्राय केलं तरी होणार नाही, एवढी मेहनत केली, पण वेदर खूप खराब झालं आहे. आम्ही आणले ना, आम्ही पापी आणले आमच्या बरोबर आहे. त्या पापीमुळे थोडा चालेल. अरे मेरा छाती फोडा रे, मेरा छाती फोडा. आम्ही आता आलो आहे चालत जायला. माता राणीचा भवनाचा गेट आहे हा, मेन गेट. हेलिकॉप्टरमध्ये थांबलो हेलिकॉप्टरसाठी खूप, आणि आता चालत चाललो आहे. बघू आता किती वेळ लागतो चालत जायला. चालत जाऊ किंवा घोड्यावर जाऊ, बघू कसं जाता येते तसं जाऊ. ध्यान भेटतं का तो? हा, इतका छोट्या बच्चा उठा आहे का? पट्ट्या आता लावतोय. जोर से बोलो, सारे बोलो, जय माता दी, जय माता दी. जोर से बोलो, सारे बोलो, जय माता दी, जय माता दी. आता निघालोय घोड्यावर. इथे खूप धूळ वगैरे उडते का, त्यामुळे मास्क लावले. आम्ही आता चालत ना, आता घोड्यावर चालले सगळे. आता गँग आमची पूर्ण घोड्यावर, कारण की आम्हाला रात्रीच निघायचं घरी, कारण 2000 किलोमीटरचा प्रवास आहे आमचा घरचा. 2-2.5 दिवस लागतील. पर चालत गेलो, रात्री आलो, पर उद्या आराम करावा लागेल, त्यासाठी मग घोडा करूनच आम्ही चाललो आहे. आणि आता सुंदर अशी मूर्ती आहे सरस्वतीची, हनुमंताची. जय माता दी. हा मंदिर जो आहे, चरण पादुका प्रथम दर्शन.
आम्ही मास्क लावला याच्यासाठी की जे घोड्यांच्या संडास वगैरे आहे ते साफ करतात तेव्हा ते पूर्ण नाकामध्ये जातात, त्याच्यासाठी हा मास्क लावलेला आहे. म्हणून हा मास्क लावला आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण नाक पूर्ण बंद होऊन जातं, पूर्ण नाकामध्ये धूळ जमा होते आणि मग परत त्रास होतो. हा जो धुका तुम्ही बघत आहात, या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर उडला नाही आणि आम्ही घोड्यावर वर चढतोय. जय माता दी, जोर से बोलो, सारे बोलो, जय माता दी. आम्ही आता फायनली भवन जवळ पोहोचतोय चालत चालत. हा भवन इथे हा भवन असं सजवलेलं आहे भवन माता राणीचा. पूर्ण ओरिजिनल फुलं आहे ती, पूर्णच्या पूर्ण ओरिजिनल फुलं आहे, ओरिजिनल फुलांनी पूर्ण सजवलेलं आहे हा. तर आता दर्शन वगैरे झालं आमचं आणि आम्ही आता चाललोय भैरवनाथाचं दर्शन घ्यायला. तर आता काय सांगू तुम्हाला, एक्सप्लेन नाही करू शकत इकडची सिच्युएशन. खरंच नवरात्रीत प्रत्येकाने इथे येऊन दर्शन घ्यावं. काय सजवलंय, मोबाईल नाही अलाउड त्यामुळे दाखवू नाही शकलो, पण जे डोळ्याने बघितलं ना खरंच खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. तर जस्ट आम्ही दर्शन वगैरे घेतलं, दर्शन घेऊन आता चालू आहे भैरवनाथाचं दर्शन घ्यायला. भैरवनाथाचं दर्शन ही रोपवे ऋषभ लवकर. तर आम्ही चाललोय भैरवनाथ दर्शन घ्यायला आणि ही आहे रोपवे. ऍक्च्युली खूप धुकं आहे म्हणून भवन दिसत नाही, आणि इथून भवन एकदम क्लिअर दिसतं. मी आलोय भैरवनाथाचं दर्शन घ्यायला. असं काहीतरी हा मंदिर आहे भैरवनाथाचा आणि इथून वर जायचं आहे. तर आम्ही चाललोय, गर्दी नाही आहे मंदिरामध्ये आज, तर पटकन दर्शन होईल. आणि आम्हाला 6 वाजेच्या आधी पोहोचायचं आहे, कारण की रोपवे 6 वाजता बंद होते आणि रोपवेने आम्हाला पूर्ण खाली जायचं आहे. आता जस्ट भैरवनाथचं दर्शन झालं. मला वाटतंय लाईफमध्ये पहिल्यांदाच इतक्या लवकर वैष्णोदेवी मातेचं आणि भैरवनाथचं दर्शन झालं सर. हार्डली अर्ध्या तासात दोन्ही पण दर्शन झाले आमचे. वैष्णोदेवीचं दर्शन झालं आणि रोपवे करून आम्ही वर आलो आणि लगेच आम्ही भैरवनाथाचं, हे भैरवनाथाचं मंदिर आहे. अशी म्हण आहे की वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यानंतर जोपर्यंत आपण भैरवनाथाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत आपलं दर्शन पूर्ण होत नाही. त्यासाठी नेहमी वैष्णोदेवीचं दर्शन घेतल्यानंतर भैरवनाथाचं दर्शन घ्यावं. हा भैरवनाथाचा बाहेरचा परिसर खूप छान वाटतं इथं आणि ढगांच्या वर आहोत आम्ही. हा सूर्यदेव, त्याच्या खाली ढग आणि त्याच्याबरोबर आम्ही आहोत. हा जो तुम्ही गेट बघताय हा मंदिरातून एक्झिट झाल्यानंतर आपल्याला भेटतो. एक्झिट करताना या गेटमधनं बाहेर यावं लागतं. काय सुंदर प्रदर्शन आहे, खूप म्हणजे खूप भारी केलं आहे. खरंच नवरात्रीमध्ये वैष्णोदेवीला कोणी एकदा तरी येऊन दर्शन घ्यावं. काय सजावट आहे इकडची. जय श्रीराम. खरंच एकदा तरी यावं आणि या सुंदर असं देखावा जो बनवलेला आहे वैष्णोदेवी माता ट्रस्ट संस्थांच्या वतीने, खरंच खूप छान आहे.
जर इथे येत आहे तर लॉकरची सुविधा स्मार्ट लॉकर इथं अवेलेबल आहे. हे स्मार्ट लॉकर आहे, पण या स्मार्ट लॉकरसाठी तुम्हाला फक्त UPI पेमेंट होतो, बाकी कॅश पेमेंट इथं होत नाही. हे बघा, हे असे करतात. हे लॉकर्स आहेत, स्कॅन होतात, ते आपल्याला एक कुपन देतात. तो कुपन दिला की आपला जो नंबर आहे तो नंबर ओपन होतो. असे स्मार्ट लॉकर इथं बनवलेले आहेत. इथं वरती वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हल्दीराम फूड आहे, नो ऑनियन नो गार्लिक. इथं नाश्ता करायला आपली गँग पहिला झालेली आहे. हे बघा घसाळल्यात. आता दर्शन घेऊन भैरवनाथाचं, वैष्णोदेवी मातेचं आणि जेवणसुद्धा करून आता आम्ही निघालो पुन्हा हॉटेल रूममध्ये. खूप भारी दर्शन झाले. कसं दर्शन झालं? एक नंबर दर्शन, 10 मिनिटामध्ये दर्शन. लाईफमध्ये एवढ्या वर्ष कधीतरी एवढी कमी गर्दी 10 मिनिटामध्ये हे पण दर्शन, 10 मिनिटामध्ये भैरवनाथचं दर्शन. पण एवढे वर्ष झालं आपण येतोय, पहिल्यांदा असं झालं की एवढी कमी गर्दी आहे. आपण ओळखीने वगैरे पंडितच्या वगैरे एवढे जाऊन पण एवढं लवकर दर्शन होतं. हां, ॲक्च्युली माताजीचं बोलावं आपल्याला. ॲक्च्युली दर्शन बंद होता. 4 दिवसाआधीच मंदिर चालू झालं आहे, कारण की लँडस्लाईड जी झाली होती तेव्हा पूर्ण कटराची ट्रेनसुद्धा बंद होती. ट्रेन पण परवा पहिली ट्रेन आले कटराची. पुन्हा निघालो आता हॉटेल रूमवर. बहुतेक रात्री निघणार आम्ही. रात्री निघतोय की सकाळी निघतो माहिती नाही. जय माता दी, जय माता दी. घोड्याच्या बरोबर रेत लावते आमच्या घोड्याने. या घोड्याने वाट लावली. घोड्याला हरवतो आमचा घोड्या. बघा सगळे घोड्याने हरवला. आता घोड्याला हरवला, आता घोड्याला घेऊन चालला खाली. हे घोड्यावाला बरोबर. योग्य शिकलात, हे योग्य शिकलात चालवायला. आता आम्ही दर्शन घेऊन घोड्यावर खाली उतरलो. विकी, काय होता घोड्याचा एक्सपिरियन्स तुझा? नो कमेंट. काय सगळा पप्पा सगळा घरातून उशा घेऊन या प्रत्येकाने सेपरेटली आपल्या. तुम्ही जर घोड्यावर येत असाल तर घोड्यावर बसण्यासाठी पर्सनली मऊ उशा घेऊन या, नाही तर आपल्या उशा कडक होतात. आम्ही जेवलो आणि जेवून कटराचा मार्केट फिरतोय. खूप छान लायटिंग वगैरे लावली आहे पूर्ण मार्केटमध्ये. पूर्ण लास्ट शेवटपर्यंत लायटिंग लावलेली आहे. हा व्ह्यू आहे मार्केटमधून. पर्वत होता, माता राणीचा पर्वत. आणि जे आहे हे अर्धकुवारी मंदिर. हा मार्केट ऑलमोस्ट सगळं बंद होत चाललं. आम्ही ॲक्च्युली लेट झालं, 11:30 वाजले आणि आम्ही मार्केटमध्ये फिरतो. सगळं बंद होण्याच्या मार्गावर आहे. सगळ्यांची शॉपिंग झाली. अजून आमच्या भाईचा बिल चालू आहे. सगळे बाहेर आले तरी. साडे 12 वाजले आणि कटराचा मार्केट आता सगळं आहे बघा. सगळ्यांच्या खांद्यावर पिशव्या. फुल शॉपिंग केलं सगळ्यांनी. 2 म्हणजे दाखवायला तरी हलवी बी शीट आहे मला जमात आहे. मी केली सराल जमा आता वहिला बिगर तुम्हाला त्यांची बोलते. व्हिडिओ करताना व्हिडिओ कार कशी होईल दाखव. घोडा हे विकी, योग्याला पामवतला घोडा. 40,000 कमी तो महिना तो खच्चरवाला. भारी जॉब आहे. वाटतच पण आणतो तू शेरपा.
40,000 चाललं पण एक्सरसाइज वर आम्ही 500 रुपये भेटले नगर. मस्ती मजाकमध्ये व्लॉगला एंड करायचं राहून गेलं होतं कारण की खूप मजा केली, फिरून आलो, दर्शन घेऊन आलो, घोड्यावर येऊन जाऊन केलं. नंतर मार्केटमध्ये सुद्धा गेलो. मार्केटमध्ये इथं आल्यानंतर मस्ती चालू होती आणि रूमवर आल्यानंतर तसंच झोपून गेलं, तर ब्लॉगला एंड करत राहून गेलं होतं. तर या ब्लॉगला इथेच एंड करतो. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि आपला चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. चला बाय बाय, पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये.